आमदार शिवाजी पाटील यांनी चंदगड तालुक्यात विकासाची गंगा आणली. मंत्री माधुरी मिसाळ. बेळगाव वेंगुर्ला मार्गाच्या दुरुस्ती कामाचा शुभारंभ. निसर्ग संपन्न डोंगर रांगा, वर्षभर कोसळणारे धबधबे, घनदाट जंगल संपदा आणि जैवविविधतेची अनमोल देणगी लाभलेल्या चंदगड तालुक्याला पर्यटन क्षेत्रात स्वतंत्र ओळख निर्माण करून देण्यासाठी राज्य शासनाने विशेष पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. तालुक्याच्या पर्यटन विकासासाठी स्वतंत्र आणि सर्वसमावेशक पर्यटन आराखडा तयार करण्यात येणार असून या माध्यमातून चंदगडच्या आर्थिक आणि सामाजिक विकासाला नवी गती मिळेल, अशी घोषणा राज्याच्या सहपालकमंत्री माधुरी मिसाळ यांनी केली. बेळगाव वेंगुर्ला मार्गाच्या दुरुस्ती कामाच्या उद्घाटनानिमित्त पाटणे फाटा येथे आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी आमदार शिवाजीराव पाटील, माजी राज्यमंत्री भरमू अण्णा पाटील, जिल्हा परिषद सदस्या राजश्री गावडे, स्वाती कोरी, विद्या पाटील, पंचायत समिती सदस्य रवींद्र बांदिवडेकर, शांताराम पाटील, सचिन बल्लाळ, नाना डस्के, सोमगोंडा आरवाळे, जयकुमार मुन्नोळी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी सांगितले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही चंदगडच्या पर्यटन विकासासाठी विशेष लक्ष देण्याच्या सूचना दिल्या आहेत. संबंधित विभागाकडून प्राथमिक प्रक्रिया सुरू झाली असून प्रत्यक्ष पाहणी आणि स्थानिक प्रतिनिधींच्या सूचनांनुसार या योजनेला अंतिम स्वरूप दिले जाणार आहे. यामुळे चंदगडच्या पर्यटन क्षेत्राला राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर नवी ओळख मिळण्याची अपेक्षा आहे. यावेळी आमदार शिवाजी पाटील यांनी चंदगडच्या सर्वांगीण विकासासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचा आढावा घेतला. महान कार्य न्यूजसाठी प्रकाश ऐनापुरे, चंदगड. आता आपल्याला रस्ता मिळायच्या मार्गावर आहे आणि मी आज आले तर शिवाजी पाटील आपले आमदार यांनी विकासाची गंगा म्हणजे मी चंदगडमध्ये आणली. 6 वर्षापासून ते कष्ट करत आहेत आणि त्यांना अपक्ष म्हणून पण निवडून दिलं. त्याच्यातच त्यांच्या कामाची पावले असणार. त्याचप्रमाणे आमचे राज्यमंत्री पाटील त्यांना गाडीमध्ये खूप त्यांच्याशी त्यावेळेस ज्या पद्धतीचे धरणा तलाव, ज्या पद्धतीच्या संस्था त्यावेळेस आपण ठेवलेल्या आहे. मला एवढं सांगायचं आहे की शिवाजीराव आपण त्याचा उपयोग तर इतके रिसोर्सेस एखाद्या जिल्ह्यामध्ये आहेत आणि अजून विकास का होत. मला पण प्रश्न पडला, 1 वर्षभर झालं आमदार साहेब सांगत होते की आमचा जिल्हा बघायला तरी काय आहे, आमचा इतका निसर्ग आहे, आमच्याकडे एवढं धरण आहे, आमच्याकडे जर काही दिलं तर विकासाची गंगा होईल. विकासाची गंगा व्हायला पहिल्या गोष्टी लागतात त्या रस्त्यासाठी खूप सारं पण हा आमदार साहेबांना दिला. आगामी काळामध्ये पण रस्त्यासाठी माझा लहान भाऊ आहे आणि आमदार खूप आधीपासून आमदार व्हायच्या पण खूप आधीपासून माझ्या घरचा मेंबर आहे. त्यामुळे पण सगळ्यांसोबत नको अरे तर तिथे आज बघितलं असेल की संपूर्ण भारतभर ते जाईल तिथे गटरीचं नाव ते पण आपल्याला सेंटरकडनं पडलेलं आहे. देवेंद्रजी आज आमच्याकडे महाराष्ट्रामध्ये फार शेवटच्या लोकांपर्यंतचे रस्ते करून टाकले. त्यामुळे आपल्याकडे इतका सगळा तयार आहे. ते बऱ्याचशा मागण्या होत्या, ते बघायलाच आले होते की त्याचं नेहमीचं म्हणणं होतं की चंदगडमध्ये विकासाची गंगा ही आलीच पाहिजे. बघितलं तर इतके रिसोर्सेस आपल्याकडे, पाण्याची कमी नाही, आपल्याकडे नेचरची कमी नाही, आपल्याकडे कशाचीच कमी नाही आणि महाबळेश्वरच्या पेक्षा 100 पटी निमित्तपणे इतकं सुंदर इथे आहे. आणि आपल्या मुख्यमंत्री देवेंद्रजी या भागाचा पर्यटन आराखडा तयार करायला सांगितलं होतं. त्यांनी शक्तीपीठ महामार्गावर एक लॉजिस्टिक पार्क त्यांनी प्रपोज केलेलंच आहे. पण ह्या भागाचा त्यांनी पर्यटन आराखडा ज्याच्यामध्ये ॲग्रिकल्चर टुरिझम येईल, मेडिकल टुरिझम येईल, या दृष्टीने तो आराखडा तयार करावा अशा सूचना ऑलरेडी दिलेल्या आहेत. आणि माझ्या विभागातर्फे आम्ही तो आराखडा तयार करण्याचं काम हाती घेतलेलं आहे. पण प्रत्यक्ष जाऊन बघितल्यानंतर मी अजूनही त्या आराखड्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी आता माझ्या डोक्यामध्ये आलेल्या आहेत. त्या करण्यासाठी आपण प्रयत्न करू.
आपल्याला मुख्यमंत्र्यांनी देतात तशीच ते देतील. आणि मला असं वाटतं की एवढा सुंदर चांगला परिसर हा लोकांनी येऊन बघावा. आणि मगाशी त्यांनी सांगितलं की आवडून करायला आमच्या चंद्रवासी काही कमी पडणार नाही. तर आपण टुरिस्ट इथे यावं ही अपेक्षा नाही, तर मी या कामासाठी आपण सगळे मिळून लागू एवढी आशा व्यक्त करते. आणि या कामामध्ये जी पण मदत लागेल ते माझ्या सगळ्या डिपार्टमेंटमध्ये सगळ्या डिपार्टमेंटला आपण घेऊ हे सांगते. आणि परत एकदा मी शिवाजीचं कौतुक करते की खूप पोटतिडकीने अण्णा तुम्ही साथ दिली चांगल्या माणसाला. कारण खूप पोटतिडकीने देवेंद्रशी भांडून प्रत्येक वेळेस फंड घेणारा जो माणूस असेल तर हा आहे. आणि तुमच्या याच्यामध्ये निश्चितपणे विकास तो घडवेल ही आशा त्यांनी दिलेली नाही आहे. तर ते पूर्ण करण्यासाठी काम धन्यवाद. सगळे आपले सगळे दोघांनी त्यांच्याबरोबर कामाला लागणार जे काही सरकारकडे मदत पाहिजे ते आम्ही घेऊ. एवढं सांगते जय हिंद.